राज्यातील नगरपालिका निवडणुका 2 डिसेंबरला संपन्न झाल्या असून मतमोजणी जी तर ती 21 डिसेंबरला घेण्याचा जो निर्णय तर तो नागपूर खंडपीठाने दिलेला आहे आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब केलेलं आहे। मी आत्ता चांदवड नगरपालिकेचे जे मतदान यंत्र आहेत तर ते ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या स्ट्रॉंग रूमजवळ या ठिकाणी मी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का पोलिसांचा या ठिकाणी खडा पहारा आहेत। आज 7व्या दिवशी सुद्धा या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी 24 तास हा पोलीस बंदोबस्त त्याचबरोबर या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि त्याचं जे तर ते चित्रीकरण सुरू असल्याचं जे तर ते आपल्याला ह्या LCD स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि अशाच पद्धतीने 21 डिसेंबरपर्यंत ह्या चांदवड नगरपालिकेची जी स्ट्रॉंग रूम आहेत या ठिकाणी अशाच पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि 21 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मतदारांनी केलेला जो मतदान आहे तर त्याचं निकाल जे आहे तर ते लागणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।